श्री रौद्रदुर्ग प्रतिष्ठानच्या वतीने गणपती घाट येथील सरस्वती विद्या मंदिर येथे शिवकालीन मर्दानी खेळाचे शिबिर आयोजन करण्यात आले आहे। या शिबिरात लाठीकाठी, तलवारबाजी, दांडपट्टा, भालाफेक या शिवकालीन मर्दानी खेळ शिकवले जाणार आहेत। पुस्तकी ज्ञानाबरोबर मुली आणि महिलांना स्वयंसंरक्षणासाठी शिवकालीन मर्दानी खेळ येणे गरजेचे आहे। सध्या आपण पाहत आहोत मुली आणि महिलांवरील अत्याचाराच्या संख्येमध्ये वाढ झाली आहे। त्यामुळे मुली आणि महिलांना निर्भय बनवण्याच्या हेतूने श्री रौद्रदुर्ग प्रतिष्ठानच्या वतीने शिवकालीन मर्दानी खेळाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती ऋषिकेश धाराशिवकर यांनी पवित्रा नगर समोर 1 2 सुरू। नमस्कार, मी ऋषिकेश निलेश धाराशिवकर। आपल्या गणपती घाट येथील सरस्वती विद्या मंदिर या प्रशालेमध्ये श्री रौद्रदुर्ग प्रतिष्ठान या संस्थेकडून शिवकालीन मर्दानी खेळांचे शिबिर आपण आयोजित केले आहे। 21 मे 2025 या दिवशीपासून आपले शिबिर चालू झाले आहे। हे शिबिर 31 मेपर्यंत असणार आहे। यात आपण लाठीकाठी, तलवारबाजी, दांडपट्टा, भालाफेक, विटाफेक, पाश फिरवणे, आगीतील काठीफेक हे सर्व प्रकार आपण इथे शिकवणार आहोत। किती ते किती वयोगटातले मुलं आहेत त्याच्यामध्ये? आपल्याकडे वयवर्ष 5 पासून पुढचे 5 म्हणजे 8 पासून आपण ठेवलं आहे यावेळेस। 8 पासून ते पुढं एज लिमिट आपण ठेवलेली नाही। आता आपल्याकडे एक काका शिकायला येतात, त्यांचं बहुतेक माझ्या अंदाजे साधारण 64 ते 65 वय आहे त्यांचं। ते ह्याला आपल्या तिथे एक नामांकित महाविद्यालयामध्ये ते प्राध्यापक आहेत ना। आणि आता एकूण किती जण प्रवेश आता सध्या चालू आहे? सध्या आपल्याकडे 35 जण आहेत सुरुवातीलाच। आणि किती ते किती वेळ आहे? संध्याकाळी 6 ते 9 वाजेपर्यंत आपलं टायमिंग आहे। काय आव्हान कराल? आता सध्याच्या काळात पुस्तकी ज्ञानासोबत हे पण गरजेचं झालं आहे। कारण सध्या आपण बघतो रोज बातम्या येतात, आज ह्या गावात मुलीवर बलात्कार झाला, त्या गावात हे झालं। का बरं झाला? कारण ते स्वसंरक्षण करण्याएवढे त्या नव्हत्या। त्यांनी जर स्वसंरक्षणाचे धडे घेतले असते तर हे त्यांना फायदा झाला असता, त्यांना पुढं उपयोगात आलं असते या गोष्टी। मी पालकांना एवढंच आव्हान करेन की आपल्या पाल्यांना स्वतःचं संरक्षण निदान कोण जर त्यांच्याकडे आला चुकीच्या नजरेने तर त्यांनी स्वतः त्याला नेस्तनाभूत करावं, एवढी त्यांची तयारी असावं, एवढं प्रशिक्षण तरी त्यांनी द्यावं आपल्या पाल्यांना, एवढंच मी आवाहन करतो। लक्ष्मीकांत शिवाजी वनमाने रौद्रदुर्ग प्रतिष्ठानमार्फत जे प्रशिक्षण चालू आहे त्या प्रशिक्षणा शिबिरमध्ये मी माझ्या मुलीसोबत आलेलो आहे। प्रशिक्षणाची जी कालावधी आहे ती खूप छान आहे, वेळ चांगली आहे आणि लहान मुलांना किंवा मुलींना या काळाच्या गरजेनुसार फक्त पुस्तकी ज्ञानाबरोबरच मैदानी खेळाची आणि त्यातल्या त्यात शिवकालीन कलेची खूप अत्यंत गरज आहे। तरी सर्व पालकांना माझी नम्र विनंती आहे की त्यांनी आपल्या पाल्यांना ह्या शिबिराचा फायदा करून द्यावा। हे आपल्या सर्व पालकांना एक माझ्यातर्फे पालक म्हणून एक नम्र आवाहन आणि विनंती अशी आहे। धन्यवाद। शिवराय रौद्रदुर्ग प्रतिष्ठान प्रशिक्षक तुषार भोसले शिवकालीन युद्धकले प्रशिक्षणचे शिबिराचे आयोजन केले आहे। 10 दिवसीय संध्याकाळी 7 ते 9 यावेळेस सुरू आहे। या शिवकालीन युद्धकलेमध्ये आपणास संरक्षण म्हणजे लाठीकाठी, दांडपट्टा, तलवारबाजी, भालाफेक, विटा, परत खरीगदा, लढत हे शिकवण्यात येणार आहे। तरी कोणाला इच्छा असेल त्यांनी संपर्क करा।